नमस्ते, मी प्रतिभा आणि मी पुण्यामध्ये राहते. तर मित्रांनो, एवढे हात भरून हिरव्या बांगड्या घालून मी बाहेर खूप खुशी-खुशीने, आनंदाने, लय-लय खुश होऊन मी निघाले होते आणि म्हटलं नवऱ्याने सांगितलंय हेल्दी खायचं-प्यायचं म्हणून मी उसाचा रस घेतला आणि मग मी लय खुश होऊन निघाले गायकवाड वाड्याच्या दिशेने. म्हणजेच Instaवर एक पेज आहे बघा. Instaवर गायकवाड वाडा म्हणून एक पेज आहे. तर त्यांचं ट्रेडिशनल फोटोशूट वगैरे होतं. तर माझी पहिली संक्रांत असल्यामुळे मी माझ्या घराच्या एकदम 800 मीटरवर होतं म्हणून मी शोधत-शोधत निघाली चालतच. तर गायकवाड वाडा म्हटलं की मला वाटलं एकदम जुना गावाकडे असतात ना तसा वाडा असेल. म्हणून मी तसा शोधत-शोधत निघाले तर मला काही जुना वाडा कुठे दिसेना. सगळ्या छान अशा सोसायटी होत्या. मग मी एका काकांना विचारलं, "काका हा गायकवाड वाडा कुठे आहे?" कारण मला तर काय गायकवाड वाडा कुठंच दिसत नव्हता. मग ते काका म्हटले, "थोडं पुढे जा, लेफ्ट साईडला आहे बघ." मग थोडं पुढं गेलं की तिथे मला एक बोर्ड दिसला गायकवाड वाडा म्हणून. सो तिथून मी आतमध्ये एंट्री केली आणि सोसायटीच होती. खाली मला छान दत्तगुरूंचं मंदिर दिसलं. मी दर्शन घेतलं. मग वर गेले. एकदम एक्साइटमेंट वाटत होती कारण वेगळं काहीतरी बघायला मिळणार होतं. कारण ही सोसायटीच होती आणि त्यांनी त्यांच्या घरामध्येच गायकवाड वाड्याची थीम केली होती. तर त्यांनी त्यांना राहण्यासाठी केली होती, पण लोकांच्या मागणीवरून त्यांनी हे फोटोशूटसाठी ओपन केलं आणि मग त्या मॅम पण मेकअप आर्टिस्ट आहेत. सो त्यांनी खूप छान असं डेकोरेशन होतं. तिथे सगळंच होतं. फक्त आपल्याला तिकडे जाऊन बसायचं होतं. मग मेकअप, फोटोशूट सगळं होतं. इथे एका बाळाचं शूट सुरू होतं. पण ती काय हसतच नव्हती. सगळे तिला हसवण्याचा प्रयत्न करत होते. मी पण केला, पण काय ती हसलीच नाही. मग आता मी हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी काही दाखवत नाहीये माझं सगळे मेकअप वगैरे कसा झाला. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. थँक बाय बाय.